नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण चमचमीत गवाराची रस्सा भाजी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर ही गवाराची रस्सा भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी. तर ही गवाराची रस्सा भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत कशासोबतही खाल्लात तर एकदम चवीला भारी लागते. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी एकदम वेगळ्या चवीची आणि वेगळ्या पद्धतीने आपण इथे मस्त चमचमीत गवाराची रस्सा भाजी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर रेसिपी भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केली आहे. ते शेवटपर्यंत नक्की पहा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. गवाराची भाजी करण्यासाठी आपण इथे एकदम गावरान गवार घेतलेली आहे आणि एकदम कवळे हे गवारीच्या शेंगा आहेत. तर इथे मी एक पाव किलोच्या प्रमाणामध्ये गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. तर हे गवारीच्या शेंगा बाजारातून आणल्या तर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आणि आपल्याला अशा पद्धतीने हे गवारीच्या दोन्ही साईडचे हे देठं कट करून आपल्याला अशा पद्धतीने हाताने हे गवारच्या शेंगा मोडून घ्यायच्या आहेत किंवा तोडून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला हाताने जर तोडून घ्यायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी सुरीने किंवा इळीचा वापर करून तुम्ही हे गवारच्या शेंगा चिरून घेऊ शकता. तर इथे आपण एक पाव किलोच्या प्रमाणामध्ये हे गवाराच्या शेंगा छान तोडून घेतलेले आहेत. तर हे गवाराची शेंगाची भाजी आपल्याला एक 5 ते 6 जणांना आरामात पुरते. तर अशा पद्धतीने मी इथे छान हाताने गवाराच्या शेंगाचे दोन्ही साईडचे देठं कट करून मी हे गवाराच्या शेंगा तोडून घेतलेले आहेत. तर इथे एक पाव किलोमध्ये हे गवार सगळेच मी तोडून घेतलेले आहेत. तर या गवारीच्या शेंगाला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तर इकडे दुसरीकडे मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढई छान गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. तर तेल आपल्याला फार जास्त घालायची गरज लागत नाही. तर 1 चमचा तेल घालून जे आपण तोडून घेतलेले गवार आहेत, ते गवार यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि हे गवार आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. तर हे गवार घातल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. असं केल्यानं काय होतं ना, या गवारीच्या शेंगामध्ये मीठ छान मुरलं जातं आणि गवारीची भाजी आपल्याला एकदम छान लागते किंवा हे शेंगा एकदम पांचट लागत नाही म्हणून आपल्याला मीठ घालूनच या गवारीच्या शेंगाला छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला असं तेल आणि मीठ घालून गवार छान परतलं, की एकदम चवीला हे गवार एकदम भारी लागते. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही मीठ घालूनच हे गवाराच्या शेंगा तुम्ही भाजून घ्या. तर इथे एक 4 ते 5 मिनिट आपल्याला गॅस मंद करून मस्त हे गवाराच्या शेंगा आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर या गवारला आपल्याला डागे पडेपर्यंत किंवा हे गवारच्या शेंगा छान खमंग भाजीपर्यंत आपल्याला मंद गॅसवर हे गवाराच्या शेंगा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तर इथे एक 4 ते 5 मिनिटामध्ये मस्त आपली इथे गवार छान भाजले गेलेले आहेत. तर हे गवाराच्या शेंगा भाजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण कारण हे भाजी करत असताना गवारच्या शेंगा भाजलं तरच भाजी खमंग लागते. नाहीतर हे भाजी एकदम पांचट लागते. म्हणून गवाराच्या शेंगा भाजून घेऊनच आपल्याला ही भाजी करायचं आहे. तर हे भाजून घेतलेले गवार आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. गवाराची भाजी करण्यासाठी बाकीचं काय साहित्य लागते ते बघूया. तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. सुके खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत. बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद पावडर, आलं, लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, कढीपत्त्याची पानं, कांदा लसूण मसाला आणि हिरवी मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर इथे आपण एक पाव किलो गवारासाठी एक वाटण करून घेणार आहे. म्हणजे भाजीला चव एकदम भारी येते. तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे आणि इथे सुकं खोबरं बारीक-बारीक तुकड्यामध्ये बारीक चिरून घेतलेलं आहे. ते आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे. हिरवी मिरची आणि आलं घालून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घालून घेतलेलं आहे. तर लसूण आपण ज्यावेळेस आपण फोडणी टाकतो, ते फोडणीमध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे म्हणून मी या वाटणामध्ये लसणाचा अजिबात वापर केलेला नाही. तर याला छान मिक्सरला बारीक वाटून घेऊया. तर तुम्हाला मिक्सरला वाटून घ्यायचं नसेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये हे वाटण करून घेऊ शकता. तर इथे आपलं मस्त वाटण बनवून तयार झालेलं आहे. तर लगेचच गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर एक अर्धा चमचा मोहरी घालून घेतलेला आहे
मोहरी छान तडतडायला लागली, की त्यामध्ये आपण वाटून घेतलेला लसूण घालून घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला कांदा आणि त्याचसोबत इथे कढीपत्त्याचे पानं घालून घेतलेले आहेत. तर कांदा घातल्यानंतर आपल्याला एक 5-6 मिनिटं आपल्याला मंद गॅसवर आपल्याला हे कांदा छान परतवून घ्यायचा आहे. तर तुम्हाला माहीतच असेल भाज्यामध्ये कांदा खूप जास्त परतला जात नाही. जर खूप जास्त कांदा परतला, की भाज्याला थोडीशी कडवट चव येते म्हणून आपल्याला कांदा याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे कांदा परतवून घ्यायचा आहे. तर इथे हा कांदा थोडंसं गुलाबी कलर येईपर्यंत मी परतवून घेतलेला आहे. तर इथे आपण जे वाटण करून घेतलं होतं, ते वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे. वाटण बनवत असताना आपण सगळी जिन्नस कच्ची घेतलेली आहेत, म्हणून आपल्याला हे वाटण छान याच्यामधला कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे वाटण छान परतवून घ्यायचं आहे. तर हे वाटण आपल्याला सतत अशा पद्धतीने चमच्याने ढवळत आपल्याला खरपूस मंद गॅसवर एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे वाटण छान परतवून घ्यायचं आहे. वाटण छान परतल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथे मी एक अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे. लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा इथे कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे आणि छान आपल्याला या फोडणीमध्ये हे मसाले छान परतवून घ्यायचे आहेत. तर हे मसाले परतत असताना आपल्याला हे मसाले जर थोडेसे कोरडे वाटले तर तुम्हाला या ठिकाणी थोडंसं पाण्याचा वापर करून घ्यायचा आहे. तर इथे मी एक अर्धी वाटी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी घालून आपल्याला खरपूस छान याचा सुगंध येईपर्यंत आणि हे सगळे मसाले आपले छान या तेलामध्ये परतेपर्यंत आपल्याला हे छान मसाले परतवून घ्यायचे आहेत. तर इथे आपलं एक 2 ते 3 मिनिटामध्ये आपलं मस्त हे मसाले सगळे तेलामध्ये परतले गेले आहेत. तर बघितलात तुम्ही साईडनी मस्त याला तेल छान सुटलं गेलेलं आहे. तर या स्टेजला आपण जे पहिल्यांदा गवार आपण छान भाजून घेतलेले आहे, ते भाजून घेतलेले गवार आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी बटाट्यांच्या फोडी करून यामध्ये घालून घेऊ शकता. तर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर लक्षात असू द्या आपण गवार परतत असताना पण थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. त्यानुसार इथे बघून तुम्ही मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर हे गवार आपल्याला फुल गॅस करून आपल्याला या मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत. असं केल्यानं काय होतं ना, हे मसाले या गवारमध्ये एकदम छान मुरले जातात आणि एकदम मस्त आपली इथे गवाराची भाजी चविष्ट होते. तर इथे 1-2 मिनिटं आपण फुल गॅसवर हे गवार छान परतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे हे गवाराची भाजी एकदम चविष्ट होते किंवा खमंग होते. तर या भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला जशी पातळ घट्ट हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता. तर गरम पाणी घातल्यामुळे या भाजीला लगेच तेलाची मस्त तर्री आलेली आहे. तर यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठी आपल्याला मंद गॅसवर आपल्याला हे भाजी छान शिजवून घ्यायचं आहे. तर इथे एक 10 मिनिटामध्ये मस्त आपली या भाजीला छान तर्री आलेली आहे. तर सगळ्यात शेवटी आपल्याला इथे आपण शेंगदाण्यांचं भाजून छान बारीक कूट करून घेतलेलं आहे आणि ते कूट आपल्याला या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे या भाजीला एकदम भारी चव येते म्हणून गवारची भाजी करत असताना शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. तर गवाराची भाजी शिजण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही कारण आपण पहिल्यांदा हे गवार छान भाजून घेतलेलं आहे. तर इथे एक 5 ते 10 मिनिटामध्ये मस्त आपली इथे गवाराची भाजी शिजली गेलेली आहे. तर इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे. तर मस्त आपली इथे एकदम चमचमीत आणि गावरान पद्धतीची आणि गावरान चवीची आपली इथे गवाराची रस्सा भाजी म्हणून तयार झालेली आहे. तर इथे आपण एकदम कमीत कमी तेलामध्ये ही भाजी केलेली आहे आणि भाजी करत असताना आपल्याला इथे गरम पाणी घातल्यामुळे या भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे बघा आणि मस्त इथे आपली एकदम चमचमीत गावरान पद्धतीची आपली इथे गवाराची भाजी म्हणून तयार झालेली आहे. तर एक थंड झाल्यानंतर बघितलात तुम्ही या भाजीला तर्री किती छान आलेली आहे. तर हे गवारची भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत कशासोबतही खाल्लात तर एकदम चवीला भारी लागते. तर तुम्हाला आजची गवारच्या भाजीची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.